नमस्कार, मी स्नेहा दिनेश जोशी राष्ट्रप्रथमच्या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते. मार्च महिना सुरू झाला आहे आणि तशाच उन्हाळ्याच्या झळाही आता चांगल्याच जाणवू लागलेल्या आहेत. आणि उन्हाळा म्हटलं की स्विमिंग आलं म्हटल्यानंतर समर कॅम्पही आला. नगरच्या वाडिया पार्क येथील जलतरण तलावामध्ये आज आपण इथं आलेलो आहोत. सारिका गांधी मॅडम ज्या आहेत त्या इथल्या सगळं व्यवस्थापन पाहतात, त्या आज आपल्यासमोर आपल्यासोबत असणार आहेत. त्यांची ब्लू फ्लाय अकॅडमी आहे आणि त्याद्वारे ते इथं नगरकरांना स्विमिंगचं प्रशिक्षण देतात. आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. मॅडम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते. कधीपासून म्हणजे ही ब्लू फ्लाय पूल्स जो आहे तो तुम्ही इथं वाडिया पार्कमध्ये सुरू करून किती दिवस झाले? आता येत्या 6 महिन्यापासून मी चालू केलेलं आहे. ब्लू फ्लाय पूल्स संस्था ही मी त्याची संचालिका आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून स्टार्ट केलेलं आहे आपण. अच्छा. आणि कसा प्रतिसाद आहे नगरकरांचा? नगरकरांचा खूप छान प्रतिसाद आहे मॅडम, खूप छान. आणि इथं मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की स्विमिंग हा जो आहे म्हणजे थोडक्यात पोहणं हा डॉक्टर लोक जे सांगतात की सर्वांग सुंदर व्यायाम आहे. अगदी बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, स्विमिंग तर इतका बेस्ट म्हणजे बेस्ट एक्सरसाइज, म्हणजे ज्या पण एक्सरसाइज आहे त्या तर आहेच बेस्ट, पण ही जी एक्सरसाइज आहे खूप बेस्ट आहे. कारण ही जी आहे ती आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते. बरोबर आहे. तर मला तर खूप बेस्ट आहे, कारण मी ॲज अ कोच आहे. त्याच्यामुळे मला खूप माहिती आहे की माझं, आणि ॲक्च्युली मलाही खूप प्रॉब्लेम होता स्पाईनचा वगैरे, तर माझं हे स्विमिंगनी वगैरेच मी बरी झालेली आहे. अच्छा, म्हणजे अर्थात डॉक्टर लोक सांगतात ते बरोबर आहे. आणि अगदी बरोबर आहे. प्रत्येकाने स्विमिंग शिकलंही पाहिजे, कारण पाहिजे. म्हणजे गरज म्हणून पण, आणि कधीतरी काय म्हणतात ना 11th आवरला जर आपल्याला कधी गरज पडली तर पोहणं प्रत्येकाला यायला अगदी आलंच पाहिजे मॅम. हां. आणि इथं साधारण कितव्या वर्षापासून तुम्ही मुलांना ट्रेनिंग सुरू करता? मी लहान मुलं 3 वर्षाच्या पुढे घेते मॅडम. बरं. आणि पुढे वयाची 8 नाही. माझ्याकडे आता कालही 73 एज ओल्डच्या बाबांचं ऍडमिशन झालं. मी खूप म्हणजे इतकी हॅपी झाले ना. फक्त जिद्द पाहिजे शिकण्याची. खरंय. आणि कारण वय डझंट मॅटर असं म्हणतात. आणि महिलांसाठीचा काय आहे, म्हणजे कसं? महिलांसाठी मॅडम माझ्याकडे 4 ते 5 ची बॅच आहे, ओनली लेडीज बॅच. त्याच्यामध्ये मी एक ट्रेनर आहे, अजून मॅडम आहेत मिस्किन मॅडम, आम्ही दोघे, आणि एकही जेंट्सला परमिशन नाहीये. अच्छा. ओनली लेडीज बॅच. म्हणजे थोडक्यात महिला सिक्युरिटी जी म्हणतो आपण, खूप जास्त ती आहे. आणि इथं किती वाजल्यापासून सकाळी तुमचा दिवस कधी सुरू होतो? आता 5:30 पासून चालू होतो मॅम. हां. तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. म्हणजे शेवटची बॅच 8 वाजता असते. बर. आणि ज्या वेळेला तुम्हाला इतकं सगळं म्हणजे घरचंही बघायचं इकडचंही बघायचं, तर मग कसा दिवस असतो म्हणजे नेमका? खूप धावपळीचा असतो, पण त्याच्यातून पण फार आनंद मिळतो. जे बिझी शेड्यूल आहे त्याच्यातून खूप आनंद मिळतो मला. आणि मला या व्यतिरिक्त असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण बरेचसे रील्स असे बघतो की युरोपियन कंट्रीज ज्या आहेत तर त्याच्यामध्ये खूप कमी वयात मुलांना पाण्यात सोडतात, म्हणजे पोहण्याचं शिकवण्याचं ट्रेनिंग सुरू करतात. तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं? नाही, ते तर बेस्टच आहे मॅम, कारण की लहान मुलांची बॉडी खूप फ्लेक्झिबल राहते ह्यानी. आणि आता युरोप कंट्रीत असेल खूप लहान वयापासून, माझ्याकडे 3 वर्षाच्या पुढे मी घेते. अच्छा. म्हणजे आपल्याकडे जे साधारण वय आहे ते 3 वर्षाच्या पुढे सुरू आहे. आणि एकंदरीत सगळ्या महिलांचीच नाही तर सगळ्यांच्या सेफ्टीची कशी काळजी घेतली जाते? मॅडम, सेफ्टीची म्हटलं तर माझ्याकडे एक लेडीजसाठी सेपरेट चेंजिंग रूम आहे. सगळं म्हणजे अत्यंत ज्या लेडीजसाठी आवश्यक सुविधा आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. आणि स्वतः मी लेडीज बॅचला मी स्वतः असल्यामुळे तर कुठलंही टेन्शन राहत नाही. आणि माझ्याकडे खूप सुंदर स्टाफ आहे. सगळ्या राष्ट्रीय खेळाडू, कोणी नॅशनलचे प्लेयर आहेत, कोणी आता ह्याच्या प्रॅक्टिस करतात, म्हणजे खूप चांगला स्टाफ आहे माझा. त्याच्यामुळे मला लेडीजच्या बाबतीत काही टेन्शन वाटत नाही. दुसरी गोष्ट असते एक हायजीन, म्हणजे स्वच्छता. तुम्ही तर पाहतायच, ती दिसलीच आहे आम्हाला. पण तसं तुम्ही त्याच्यासाठी काय काळजी घेता? मी मॅम आता डेली तर माझं 2 टाईममध्ये रुटीन आहे क्लिनिंगचं. त्याच्यासाठी एक सेपरेट टीम आहे माझी हाऊसकीपिंगची. आणि मंडे आपण विकली ऑफ ठेवतो, तो फक्त क्लिनिंगसाठी. पाण्याचा मेंटेनन्स असतो, पाणी क्लीन करणे किंवा बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. अच्छा. आणि इथं ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे तुमचं काय सांगणं असतं, म्हणजे कसं शिकलं पाहिजे, की ॲज अ कोच म्हणून तुम्हाला काय वाटतं? मॅडम, मला तर असं वाटतं पोहणे हा सगळ्यात सुंदर व्यायाम आहे. तुम्ही फिजिकली खूप त्यांनी ऍक्टिव्ह राहू शकता. तुमचं BP, शुगर हे सगळं नियंत्रित ठेवू शकता. हृदय मजबूत राहू शकतं. आणि एक लेडीजसाठी तर हे वेट लॉससाठी खूप छान पर्याय आहे. तर मला तर वाटतं की सगळ्यांनी यावा, शिकावा.
सगळ्या महिलांनी लाभ घ्यावा नगरच्या. अगदी. मॅडम, तुम्ही आता हे महिलांसाठी जे जे काही प्रॉब्लेम सांगितले, तसंच बऱ्याच जणांना म्हणजे जे ज्येष्ठ रुग्ण असतात ज्यांना स्पाईनचा वगैरे त्रास असतो, तर त्यांना वॉटर थेरपी पण सांगितली अगदी असते. बरोबर. म्हणजे बरेच डॉक्टर हे रेकमेंड करतात. तर असे काही रुग्ण येतात का तुमच्याकडे? मॅडम सकाळी तर मॉर्निंगला माझ्याकडे सिनियर सिटीजन खूप आहेत. अच्छा. आणि वॉकिंग थेरपी माझ्याकडे त्यासाठी तर खूप लोक आहेत. कारण त्याने वॉकिंग थेरपीने असं होतं की गुडघ्याचे, खुब्याचे, मणक्याचे, सायटिका पेन खूप बऱ्यापैकी म्हणजे त्यांना रिलीफ मिळतो. अच्छा. आणि मी तसे पेशंट पण बघितले की ते ॲटोमध्ये आलेत आणि जाताना वॉकिंग करत गेलेले. वा वा वा. खूप छान रिझल्ट पाहिलाय मी. अच्छा. आणि व्हेरिकोज व्हेन त्यासाठी तर खूप बेस्ट एक्सरसाइज आहे. अच्छा. कारण सध्या पूर्ण सगळ्यात मसल्स जास्त- रिलॅक्स होते बॉडीची हो, आपल्या. कारण बरेचसे रुग्ण आता आपल्याला ते पाहायला मिळतात. हो. आणि बॉडी म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ह्या गोष्टी खूप लाभदायक आहे. स्विमिंग हेल्थसाठी खूप लाभदायक आहे. मग आता खरं तर हा खूप रसचा काळ असतो, खूप गर्दीचा काळ आहे हा, एप्रिल मे हे जे आहे. पण नंतर ते फार ओस पडून जातं, गर्दी कमी होऊन जाते. तर मग हेच मला लोकांना आव्हान करायचं की हे आपला पूल 12ही महिने चालू असतो. फक्त समर पुरते येऊ नका तुम्ही. अच्छा. 12ही महिने स्विमिंग पूलचा लाभ घ्या. आणि हेल्थसाठी तर सगळ्यात बेस्ट आहे, म्हणून 12ही महिने या तुम्ही. मग या इकडे तुम्ही म्हणजे अकॅडमी तर्फे काही स्पर्धा वगैरे हो घेतात मॅम, का? मी आता लास्ट मंथमध्ये स्टेट घेतला. अच्छा. आणि परत मॉडेल पॅन्टनच्या स्पर्धा घेतल्या, जलसंधाराच्या घेतल्या, वा. झेडपीच्या घेतल्या. म्हणजे भरपूर प्रतिसाद मिळाला मला. खूप छान. समर कॅम्प आता सुरू झाले, समर बॅचेस सुरू झालेले आहेत. तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना कशी माहिती द्याल? आता आपल्याकडे 1 तारखेपासून समर कॅम्प चालू झालेला आहे. तरी आपल्याकडे सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत पूलचा टायमिंग आहे. सकाळी 6 ते 11पर्यंत आपल्याकडे कोचिंग्स मेंबर्स असतात. 12 ते 3मध्ये तिकीट बॅच असते. आणि इव्हिनिंग 4 ते 5मध्ये लेडीज आणि 5 ते 8पर्यंत मेंबर्स आणि कोचिंग असते. आणि आपल्याकडे ॲडव्हान्स बॅच पण आहे. म्हणजे जे मुलं आपल्या नॅशनल लेवलसाठी तयारी करतात त्याच्यासाठी NIS कोच आहे, सर्टिफाईड कोच आहे आपल्याकडे. बरं. ती पण बॅच अवेलेबल आहे अच्छा. आपल्याकडे. म्हणजे जे काय म्हणतात ना त्याला, स्विमिंगच्या स्पर्धेत उतरणार आहेत किंवा त्यासाठी तयारी करतात तयारी त्यांच्यासाठी करतात. सुद्धा आपल्याकडे माझा सुविधा आहे. हेतूच आहे की माझा एकतरी माझ्या पूलकडून, आपल्या अहिल्यानगरकडून माझा एकतरी खेळाडू तयार झाला पाहिजे. अच्छा. मग आता मला खरं तर असं विचारायचं की आता हे सगळं झालं तुमचं इथल्या संदर्भात, पण स्विमिंग पूल जो आहे किंवा स्विमिंगच्या ह्याच्यात करिअर करायचं किंवा ती सुरू करायचं असं का वाटलं? पण आवड तर फार होती मला. म्हणजे पहिल्यापासूनच लहानपणापासून स्विमिंगची फार आवड होती. मागे एका कंपनीकडे पूल होता, त्यांचं मॅनेजमेंट मी घेतलं होतं, पूर्ण मॅनेजमेंट करत होते. त्या दरम्यान 3 वर्षाच्या प्रवासात मला ह्या पूलची एवढी आवड निर्माण झाली की पूल म्हणजे ते 3 वर्षानंतर पण मला असं वाटायला लागलं की हा पूल मी घ्यावा आणि मी करावं. आणि मी त्याच्या 3 वर्षामध्ये स्वतःला खूप वेळ दिला. मी स्वतः कोचिंग घेतली, स्वतः खूप सगळे स्ट्रोक शिकले, स्वतःला आधी परिपक्व केलं, मग या क्षेत्रात उतरले. आणि एक जिद्द होती की वाड्यापार स्विमिंग पूल घ्यायचं, एकदा तरी घ्यायचं, आणि तो घेऊन दाखवला. वा. मग आता नगर व्यतिरिक्त अजून कुठं तुमच्या हे जे आहे ते सुरू आहे का अकॅडमी? नगरमध्ये तर आहेच मॅम. आणि हैदराबाद येथेही माझे 2 स्वतःचे स्विमिंग पूल आहे. मी तिथेही कार्यरत आहे. वा 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 वा. म्हणजे नगरकरांसोबतच हैदराबादकरांनाही तुम्ही तिथे सेवा देणार आहात. तर एकंदरीत कसा अनुभव आहे? सगळ्याच खूप छान अनुभव आहे मॅम. आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे मला. अच्छा. आणि एक आपण कसं नगरमध्ये खूप अल्प दरांमध्ये ही सर्व्हिस देतो मुलांना. बरोबर. ज्या प्रत्येक मुलींचं स्वप्न असतं स्विमिंग शिकावं. आणि काही एक ह्याच्यामध्ये फीमध्ये ह्याच्यामध्ये खूप काही जास्त असल्यामुळे सगळ्यांचं एक असतं की फी खूप जास्त असेल, नको. मुलींना, खास मुलींसाठी माझा संदेश आहे. मुलं तर शिकतात, मुलं तर शिकणं गरजेचंच आहे, पण माझी तर इच्छा आहे मुलींनी शिकावं. मुलींच्या आरोग्यासाठी पण स्विमिंग खूप मुलींच्या आरोग्यासाठी मॅडम आपल्याला जे आता मुलींना मंथली जे असतं सर्कल, PCOD म्हणा, ह्या गोष्टींसाठी तर हे एक्सरसाइज खूप चांगली आहे. जे वाढतं वजन आहे, हार्मोन इनबॅलन्स आहे, ह्यासाठी खूप छान एक्सरसाइज आहे. अच्छा. म्हणजे मुलांसोबतच मुलींनी सुद्धा स्विमिंग करणं तितकंच गरजेचं आहे. माझा तर संदेशच तो आहे की मुलींनी जास्त लाभ घ्यावा. अच्छा. आणि या सगळ्या एकंदरीत सगळ्या अनुभवातून पुढं भविष्याकडे कसं बघता? मॅडम मला अजून खूप छान 3 वर्ष हा पूल रन करायचा. त्याच्याही पुढे अजून इच्छा आहे हा पूल अजून चालवायचा, एखादा राष्ट्रीय खेळाडू ब्ल्यू फ्लायकडून खेळवायचा आहे, अशीच खूप इच्छा आहे माझी. राष्ट्रप्रथमकडून तुम्हाला या सर्वांसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमचा खूप म्हणजे अगदी कामातला वेळ आम्हाला थोडा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खरं तर मनापासून आभार. थँक्यू. नगरकरांसाठी समर बॅचेस सुरू झालेल्या आहेत स्विमिंगच्या, परंतु फक्त उन्हाळ्यापुरतंच नाही तर पूर्ण वर्षभर सुद्धा स्विमिंग हा इतका सुंदर आणि सर्वांग सुंदर जो व्यायाम प्रकार आहे तो खरं तर प्रत्येकानंच केला पाहिजे. नंतर
आपल्या तब्येतीची काळजी घेण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर. आधीच त्याची काळजी घेतलेली जास्त चांगली असते. तर माझं या माध्यमातून एक आवाहन आहे की इथं जो आता आपण सगळं हे दृश्य पाहत आहोत आणि समर कॅम्प असेल किंवा इतरही वेळेला आपण आवर्जून स्विमिंगसाठी वाडिया पार्कच्या जलतरण तलावात स्पेशली ब्लू फ्लाय पूल्सच्या या अकॅडमीला अवश्य भेट द्यावी. राष्ट्रप्रथमचा हा विशेष कार्यक्रम तुम्हा सगळ्यांना कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. राष्ट्रप्रथमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.